नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब. आज तुम्हाला या ठिकाणी 2 एकरचा प्लॉट दाखवतो आहे. देवरुख नगरपंचायत हद्दीजवळ असलेली ही शेतजमीन आहे. प्युअर मातीचा प्लॉट आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी प्युअर सॉईल आहे. पूर्ण मातीचा प्लॉट आहे. कातळ जांबा दगड असं नाही आहे. प्युअर लाल मातीची शेतजमीन आणि वाडी वस्तीमध्ये. तसेच महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी म्हणजे देवरुख नगरपंचायत हद्दीपासून फक्त मोजून 3.5 किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे. तसेच आपल्या प्लॉटपासून स्टेट हायवे आहे, जो देवरुख ते रत्नागिरी हा स्टेट 174 हा स्टेट हायवे आपल्या प्लॉटपासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर तसेच तसेच आपले रत्नागिरीचे रेल्वे स्टेशन आपल्या प्लॉटपासून फक्त मोजून 45 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच संगमेश्वर रेल्वे स्टेशन आपल्या प्लॉटपासून फक्त मोजून 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर मंडळी, अशी शेतजमीन 20 किलोमीटर अंतरावर असलेली शेतजमीन आहे. संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून मुंबई गोवा हायवेपासून फक्त मोजून 15 किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे. आणि आजूबाजूला लोकवस्ती आहे. मातीचा प्लॉट आहे आणि पूर्ण प्लॉट हा प्लेन सपाट प्लॉट आहे. पूर्ण असा लेवलिंग प्लॉट आहे. प्लॉटला महत्त्वाचं म्हणजे डांबरी रोड, म्हणजे आता हा जो कच्चा रोड दिसतोय हा पूर्ण अधिकृत रस्ता 26 नंबरला जिल्हा परिषद 26 नंबरला नोंद असलेला हा अधिकृत रस्ता आहे. त्याच्यामुळे रस्त्याची कोणतीही अडचण या ठिकाणी नाही आहे. अधिकृत रस्त्याला टचमध्ये असलेली ही शेतजमीन आहे. ही माझी जी ऑटो रिक्षा आहे त्या ऑटो रिक्षाच्या बाजूला म्हणजे राईट हँड साईडला जो प्लॉट दिसतो तो पूर्ण प्लॉट आमचा हा स्वतःचाच प्लॉट आहे. आम्ही हा रिसेल करतो आहे. पूर्ण प्लॉट आम्ही या ठिकाणी साफसफाई केलं होतं, पण आता या ठिकाणी पावसामुळं या ठिकाणी गवत वाढलं आहे. ते तुम्हाला या ठिकाणी साफसफाई करून दिलं जाणार आहे. JCBच्या सहाय्याने पूर्ण क्लीन आउट करून दिला जाईल. तसेच पूर्ण जागेची प्रायव्हेट मोजणी तुम्हाला इमिजिएट या ठिकाणी करून दिली जाईल. तसेच पूर्ण प्लॉटला सिमेंट पोलचं डिमार्केशन या ठिकाणी करून दिलं जाईल. अशी ही शेतजमीन आहे. बाजूला जे तुम्ही बघताय हे फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म हाऊसच्या समोरच अशी ही शेतजमीन आहे. 2 एकरचा प्लॉट आहे. मस्त गावामध्ये फार्म हाऊस बांधायचं असेल आणि देवरुख नगरपंचायत हद्दीजवळ तुम्हाला जागा विकत घ्यायची असेल तर नक्कीच असा हा प्लॉट उपयोगी पडू शकतो तुम्हाला. आज देवरुख नगरपंचायत हद्दीमध्ये 5 लाख 6 लाख रुपये गुंठा आहे. गुंठ्याचे रेट आहेत. कोसूम असेल साडवले असेल त्या ठिकाणी 3 3.5 4 लाख रुपये गुंठ्याचा रेट चालू आहे. देवरुख नगरपंचायत हद्दीमध्ये 6 लाख 7 लाख रुपये गुंठ्याचा रेट चालू आहे. तर मंडळी, या ठिकाणी फक्त देवरुख नगरपंचायत हद्दीपासून फक्त 3.5 किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही 2 एकरचा प्लॉट तुम्हाला फक्त रिजनेबल किमतीमध्ये आम्ही देतो आहे. आणि ज्या लोकांना प्लॉटिंग प्रोजेक्ट करायचं असेल तरीसुद्धा, किंवा बंगलो प्रोजेक्ट करायचा असेल, किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून जागा घेऊन ठेवायची असेल 2 एकरचा प्लॉट, तर त्या लोकांसाठी हा अप्रतिम असा प्लॉट आहे. 15 लाख रुपये पर एकर या रेटने आम्ही हा प्लॉट विकतो आहे. जर या ठिकाणी 1 एकर तुम्ही 15 लाखमध्ये घेऊ शकता, दुसरा 1 एकर 15 लाख रुपयामध्ये घेऊ शकता. म्हणजे असे टोटली 2 एकर आम्ही वेगवेगळे सुद्धा विकणार आहोत. तर म्हणजे या ठिकाणी दोन्ही एकरला वेगवेगळे पार्टिशन तुम्हाला या ठिकाणी करून दिलं जाईल. वेगवेगळं डिमार्केशन या ठिकाणी तुम्हाला करून दिलं जाईल. तर मंडळी, 15 लाख रुपये एकरमध्ये देवरुख नगरपंचायत हद्दीमध्ये जागा मिळणं खूप कठीणच आहे. तर मंडळी, संगमेश्वर तालुक्यामध्ये जागा शोधताय आणि प्लेन ग्राउंड मातीचा प्लॉट शोधताय, वस्तीमध्ये प्लॉट शोधताय, लाईट कनेक्शन पाहिजे आपल्याला, ज्या ठिकाणी पाण्याची सोय पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे वस्ती मध्ये प्लॉट पाहिजे, बाजूला जंगल प्लॉट नाही आहे, पूर्ण असा वस्तीमध्ये असलेली ही शेतजमीन नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आवडू शकते. या ठिकाणी हा प्लॉट आम्ही पूर्ण प्रायव्हेट मोजणी केलेली आहे. 80 मीटरचा रोड फ्रंटेज आहे. म्हणजे चांगला रोड फ्रंटेज या ठिकाणी प्लॉट आहे. रोड फ्रंटेज असलेला प्लॉट आहे. मुंबई पुण्यापासून तुम्ही येत आहे तर हा प्लॉट 270 किलोमीटरच्या अंतरावर असलेला हा प्लॉट आहे. आपल्या प्लॉटपासून देवरुख बस स्थानक म्हणजे बस डेपो आपल्या प्लॉटपासून फक्त मोजून 3 3.5 4 किलोमीटरच्या अंतरावर हा प्लॉट आहे. म्हणजे बस स्थानक आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे. तसेच जी कनेक्टिव्हिटी आहे, ऑटो रिक्षा असेल किंवा प्रायव्हेट तुम्हाला काय ऑटो रिक्षाने यायचं असेल तरी जवळपास असलेला हा प्लॉट आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी प्रायव्हेट रिक्षा करून सुद्धा आपल्या प्लॉटपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे देवरुख बाजारपेठेतून तुम्ही या ठिकाणी
पोचू शकता. देवरुख बाजारपेठ ही सगळ्यात मोठी नगरपंचायत आहे आणि नगरपंचायत जवळ असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक सुविधा, वैद्यकीय सुविधा, बाजारपेठ असेल, कपड्याची दुकानं असतील किंवा भाजीपाला असेल, मच्छी मार्केट असेल किंवा ATM, बँका किंवा शैक्षणिक सुविधा असतील, त्या ठिकाणी आपल्याला जवळपास आहे. तसेच इंजिनियर कॉलेज जे आहे, आंबव इंजिनियर कॉलेज, ते या प्लॉटपासून जवळ आहे. तसेच स्टेट हायवे जो 174 आहे तो आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे. तर मंडळी, अशी शेत जमीन खूप सुंदर प्लॉट आहे, क्लिअर टायटल असलेली वर्ग 1ची शेत जमीन आहे, कोणतीही अडचण नाही. या ठिकाणी तुम्ही 1 एकर प्लॉट विकत तुम्हाला घ्यायचं असेल तर 1 एकरची बुकिंग तुम्ही या ठिकाणी नक्कीच करू शकता. 15 लाख रुपयामध्ये 1 एकरचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळून जाणार आहे. तर मंडळी, जास्त वेळ घालवू नका, या प्लॉटला व्हिजिट द्या आणि इतर माहितीसाठी नक्कीच तुम्ही या ठिकाणी माझी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज नक्कीच करू शकता. तर मंडळी, शेतकरी दाखला ज्या लोकांना बनवायचं आहे, करायचं आहे, तर त्या लोकांनी या ठिकाणी इमिजिएट माझ्याशी संपर्क केला पाहिजे. 15 दिवसामध्ये या ठिकाणी तुम्हाला शेतकरी दाखला म्हणजे फार्मर सर्टिफिकेट या ठिकाणी नक्कीच मिळून जाईल. नक्कीच मंडळी, या ठिकाणी जास्त टाईम घेत नाही आहे, तुमचा या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही आहे. तर मंडळी, अशी ही शेत जमीन नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. आज कोकणामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जागेचे दर हे दिवसेदिवस वाढत चालले आहे. तुम्ही जास्त विचार करत बसला तर या ठिकाणी जागेच्या किमती ह्या वाढत जाणार आहेत, कमी होणार नाही आहेत. कारण सोन्यापेक्षा शेत जमिनीचे रेट हे दिवसागणिक वाढत चाललेले आहेत. मार्केटिंग जोरात चालू आहे आणि त्याच्यामुळे लोक या ठिकाणी शेत जमिनी विकत घेत असतात. तर मंडळी, या ठिकाणी ही जी जागा आहे ती घेऊन तुम्ही या ठिकाणी प्लॉटिंग किंवा बंगलो प्रोजेक्ट करू शकता. तर मंडळी, या ठिकाणी माझे हे यूट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि माझ्याकडून तुम्हाला प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल, व्हेरीफाय प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी माझ्याशी संपर्क साधू शकता. देवरुख येथे माझं ऑफिस आहे, त्या ठिकाणी तुम्ही येऊन आपले डॉक्युमेंट या जागेचे पूर्ण व्हेरीफाय करू शकता. नकाशा असेल, सातबारा असेल, फेरफार असतील किंवा वकील सर्च रिपोर्ट असेल, तो तुम्ही या ठिकाणी करू शकता. तुम्हा सर्वांना एकच सांगायचं आहे की जागा कुठेही घ्या, माझ्याकडून घ्या, कोणाकडून पण जागा घ्या, पण वकील सर्च रिपोर्ट, पेपर नोटीस केल्याशिवाय जागा विकत घेऊ नका. तसेच प्रायव्हेट मोजणी शक्यतो पहिली करावी जागा विकत घेत असताना. हे महत्त्वाचे मुद्दे तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. तर मंडळी, माझे प्रॉपर्टीचे व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच शेतजमिनीची माहिती किंवा शेतीविषयक माहिती तुम्हाला पाहिजे असेल, लागवडीविषयक माहिती पाहिजे असेल, लागवड कशी करावी, काजू, आंबा, सागवण, चंदन, अशा वेगवेगळ्या शेतजमिनींची लागवड कशी करायची, फळबागांची लागवड कशी करायची, ही लागवड कोणतीही लागवड असेल त्या लागवडीबद्दल माहिती तुम्हाला या ठिकाणी मी नक्कीच देऊ शकतो. किंवा शेतजमीन विकत घेताना कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ती तुम्हाला या ठिकाणी मी देऊ शकतो. तर नक्कीच मंडळी, या ठिकाणी या जागेला भेट द्या. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.